नमस्कार. शंकर स्वामी ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपलं कसं असतं, नेमकं आपलं काय असतं, कसं असतं आणि काय असतं, असा हा जो आपला भाव व्यक्त करताना शब्दांची गरज पडते, विचाराची आवश्यकता असते. शब्द आणि विचार यांचा परस्पर संबंध असतो आणि त्याबरोबरच माणसाचं मन इतकंच सकारात्मक बोलण्यामध्ये, बोलतेपण जपण्यामध्ये सहज येऊन जातं. वळण घेत जगणारं हे जीवन वळणावर अनेक भेटत जाणारी पात्रच म्हणायला काय हरकत आहे. प्रत्येक पात्राकडे पाहताना, समजताना, जाणताना आपण आपल्यामध्ये पाहत असतो, बघत असतो. स्वदर्शन आणि सुदर्शन आयुष्यामध्ये स्वतःच आत्मपरीक्षण असतं. त्यामुळे माणूस स्वतःकडेच थोडं निरीक्षण करतो आणि स्वतःची सावधानता, स्वतःच असं आगळं वेगळं पण जपण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक प्रयत्न, अनेकांचे हितबुज आणि त्यांचे हितसंदेश माणूस आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वतःच आयुष्याचं स्टेरिंग कधी साजेस, कधी नव्या मार्गानं अंगवळणी पडत जाणार हे जीवन निमूलपणे, शांतपणे जगण्याचा प्रयत्न करत असतो. जगणं महान आहे. आनंदाचे क्षण आनंद या आयुष्यामध्ये येतात. ऐकणं, पाहणं आणि समर्पक बोलणं हे जमलं तर आयुष्याबद्दल इतकी काळजी करण्याची आवश्यकता नाही. काळ प्रवाहात आपल्याला आयुष्य भगवंत देतो हे दातृत्व भाव भगवंताचा आहे, आपलं काय नाही. जेव्हा आपला मीपणा, माझं मोठेपण दाखवण्याचा प्रयत्न केला जातो ना, तेव्हा कुठंतरी आपल्यातून उणिवा जाणवण्याची शक्यता असते. पण जगाला पाहण्याचं आणि जग त्याच हालातमध्ये आणि त्यांच्याच अस्तित्वावर जर आपण निर्विकारपणे पाहिलं, हा शब्द लय महत्वाचा आहे. निर्विकार, निसंग, निर्लेप आणि निरंजन आत्मीय अवस्था हे कळते. पण संतांच्या ग्रंथांच्या आधारावर अनुभवाचा कोश जपत जगत आपण आयुष्यावर प्रेम करतो. सकारात्मक ऊर्जा ही संत दर्शनातून, संतांच्या वचनातून आयुष्याला लाभते. हा जो लाभ आहे ना, हा प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखाना आणि रसोपयायते. कुठून, कसं आणि केव्हा, का असं बोलण्याचा प्रवास सुरू होतो सहजतेनं, बिनदिक्कत आणि कुठेही आतलं एक बाहेरचं एक असं द्वैत नाही राहत. पोटात एक असा सरळ सरळ अर्थ जमत नाही.
ठरवून नसतं, सहजतेनं असतं. त्यालाच नाव संवाद कौशल्य गुण असं म्हणतात. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असंच बरं काही.